मागणी। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असताना शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्यानं इंधन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाच्या वतीनं करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये महासंघाचे पदाधिकारी बाळासाहेब सानप यांनी ही मागणी केली आहे। सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती बघायला मिळते। यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि वाहतूक व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांची डिझेलला जास्त मागणी आहे, परंतु प्रत्येक पंपावर हे 3 मशीन 4 मशीन असतात। त्याच्यातील एक मशीन हे सेपरेट शेतकऱ्यांसाठी ठेवावे आणि दुसरं जे मशीन आहे ते लांब पल्ल्याच्या वाहतूक करणाऱ्या मोटार मालकांसाठी, ट्रक चालकांसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी ठेवावे आणि इंधन पुरवठा सुरळीत करावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो। फक्त ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती असेल तर त्यात काय लोक साठवणूक करून ठेवलेली आहेत। मी कालच एका पेट्रोल पंपावर होतो। एका पेट्रोल पंपावर असताना एक बाहेरगावची गाडी तिथं आली आणि तिथं मी त्यांना डिझेल द्यायला लावलं बंद असताना सुद्धा। तर त्याच्यामध्ये फक्त 450 रुपयाचं डिझेल बसले। इतकी फुल असताना सुद्धा लोक घाबरून राहिले। कुठल्याही गोष्टीचं इंधन तुटवडा नाही।